नमस्कार मित्रांनो, आपल्या इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले आज पुन्हा सहर्ष स्वागत। आज पुन्हा एका नवीन व्हिडिओसह आपण सुरुवात करूया। चला तर आपण आता आपल्या एक्सेल मध्ये खूप महत्त्वाचे फीचर पाहणार आहोत, त्याचं नाव आहे पिव्होट टेबल। पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये आजचे सहर्ष स्वागत। आपल्याला खूप वेळा असा प्रॉब्लेम येत असेल की आपल्याकडे खूप सारा डेटा आहे, परंतु त्याचं जे ॲनालिटिक्स आहे किंवा त्याचा सारांश काढणे किंवा त्याचा रिपोर्ट तयार करणे याची अडचण आपल्याला बऱ्याच वेळा जाणवलेली असणार आहे। त्यावर एक एक्सेल मध्ये खूप छान फीचर आहे, त्याचं नाव पिव्होट टेबल असं आहे। मी एक छोटासा टेबल घेतोय। ॲक्च्युली पिव्होट टेबल खूप जास्तीत जास्त डेटा असणाऱ्या तुम्हाला फाईलवरती सुद्धा अप्लाय करतो आणि खूप फायदा त्याचा होतो। मी समजून घेण्यासाठी एक छोटं एक्झाम्पल घेतलंय, ज्यामध्ये मी काही इलेक्ट्रॉनिक पार्ट्सची नावं लिहिलेली आहेत। उदाहरणार्थ एलईडी मॉनिटर, जसं की लॅपटॉप, रॅम, पॉवर केबल, स्पीकर, माऊस, कीबोर्ड, एसएमपीएस इत्यादी, आणि सोबत त्यांच्या प्राइस दिलेल्या आहेत। कोणत्या महिन्यात कोणत्या वस्तूचा किती सेल झाला क्वांटिटीमध्ये ते पण यामध्ये नमूद केलेलं आहे। तर यावरती कसे कसे रिपोर्ट्स आपल्याला पिव्होट टेबल मधून मिळतात ते आपण पाहू। आता मी या पिव्होट टेबलला अप्लाय करण्यासाठी सुरुवातीला माझा जो काही डेटा आहे त्या डेटाला या ठिकाणी सिलेक्शन करून घेत आहे। त्यानंतर आपल्याकडे इन्सर्ट टॅब आहे, या इन्सर्ट टॅबच्या माध्यमातून पिव्होट टेबलला क्लिक करायचं। खूप छान फीचर आहे आणि खूप मजेदार सुद्धा आहे, वापरायलाही खूप इंटरेस्टेड आहे। तर या पिव्होट टेबलवर मी क्लिक केलं आणि त्यानंतर मला या ठिकाणी एका टेबलमध्ये विचारण्यात आलेलं आहे की हा जो पिव्होट टेबल पाहिजे तो या सिलेक्टेड रेंजसाठी पाहिजे, तो बरोबर आहे का, म्हणजे टेबल ऑब्लिक रेंज निवडण्यात आलेला आहे अगोदरच। आणि हा पिव्होट टेबल आहे त्या वर्कशीटमध्ये पाहिजे का नवीन वर्कशीट वरती, म्हणजे जसं शीट 1 आहे तर शीट 3 वर येऊ शकतो, शीट 4 येऊ शकतो। जे काही नेक्स्ट येणारे अपकमिंग शीट आहे त्याच्यावर यामध्ये तो पिव्होट टेबल येणार आहे। मी या ठिकाणी मुद्दामून न्यू वर्कशीट असं घेत आहे। आपण या ठिकाणी ओके करूया। या ठिकाणी दिसेल तुम्हाला शीट नंबर 3 या पिव्होट टेबल आले। आता पिव्होट टेबलला आपण अप्लाय केलंय, परंतु आपल्या शीटवर कुठलाही डेटा अजून आलेला दिसत नाही। इथं दिसेल मित्रांनो की पिव्होट टेबल 1 असं आपल्या या पिव्होट टेबलचं नाव आपोआप आलेलं आहे। आपण इथं रिनेम करून पण घेऊ शकतो। इथे पहा तुम्हाला की अनालाइज नावाची या ठिकाणी एक टॅब ओपन होते आणि यामध्ये पिव्होट टेबल 1 या ठिकाणी दिसेल। आता आपल्याला गरज नाहीये, त्यामुळे आपण पिव्होट टेबल 1 असंच ठेवतोय। या पिव्होट टेबलच्या या छोट्या टूल बॉक्सवर मी क्लिक केलं, या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला पिव्होट टेबल फील्ड्स दिसायला लागतील। आपल्या उदाहरणामध्ये किंवा आपल्या मूळ डेटाच्या शीटमध्ये जे काही कॉलम्सला हेडिंग्स दिलेले असतात आपण ते हेडिंग्स या पिव्होट टेबलला या ठिकाणी सर्च होऊन येतात आणि हे आपोआप होतात। आता या ठिकाणी पहा की जे सर्व हेडिंग आहेत ते आलेले आहेत। आपल्याला जो डेटा फिल्टर करायचा असेल तो फिल्टर मध्ये आणून आपण ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो। हे सगळ्या गोष्टी तर ड्रॅग आणि ड्रॉप करून सोडता येतात। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॉलम वाईज डेटा फिल्टर करायचा आहे किंवा अनालाइज करायचा आहे, किंवा रो नुसार करायचा डेटा अनालाइज, किंवा त्याच्या सम काढायच्यात, व्हॅल्यूज काढायच्यात। या 4 प्रकारात आपल्याला पिव्होट टेबल मांडता येईल। तर चला पाहू की मी सुरुवातीला असं गृहीत धरतो की माझ्याकडे जो डेटा आहे त्यामध्ये जानेवारी मध्ये कोणत्या ॲटमचा किती सेल झाला मला हे पाहायचं आहे आणि ते रो मध्ये पाहायचं। तर या ठिकाणी माझं उदाहरण असं घेत आहे की मला ज्या वस्तूंची नावं आहेत, म्हणजे कोणत्या वस्तू कोणत्या महिन्यात किती विकल्या गेल्या, सेल झाल्या, ते मला पाहायचं। म्हणून मी आयटम नावला या ठिकाणी रो मध्ये ड्रॅग करू शकतो। एका सेकंदात जसंही मी ड्रॉ करतोय ॲटम नेम या सेलला किंवा त्या हेडिंगला, तुम्हाला या ठिकाणी रो मध्ये लगेच लक्षात येईल की प्रत्येक टेबलमध्ये असणाऱ्या ॲटमची लिस्ट इथं आली। आता मी हेच जर ॲटम नेम कॉलमला ठेवलं तर त्याची रचना कॉलम नुसार या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर मी आता मला हवं आहे म्हणून मी या ठिकाणी पुन्हा रो मध्ये घेतो। आता यानंतर आपण काय करूया की यामध्ये जानेवारी मध्ये किती सेल झाला प्रत्येक वैयक्तिक ॲटमचा, तर मी या जानेवारीला व्हॅल्यूज मध्ये या ठिकाणी आणून सोडतो। लगेच मित्रांनो पहा खूप छान पद्धतीने अनालाइज करून मिळाले की डेल लॅपटॉप जानेवारी मध्ये आपल्याला 2 गेलेले दिसत आहेत, हार्ड डिस्क 4 गेलेले असतील, स्पीकर 3 इत्यादी। या पद्धतीने तुम्ही चेक कराल तर पिव्होट टेबलचा मूळ सोर्स आहे आपली फाईल, त्यामध्ये याच पद्धतीने दिसेल। मला वाटलं की लगेच मला मे मध्ये पण किती गेले ते लगेच शेजारी पाहिजे, म्हणजे जानेवारी आणि मे ची तुलना करायची उदाहरणार्थ मला। तर जानेवारी आणि मे ची तुलना करण्यासाठी मी या ठिकाणी लगेच दोनही कॉलम शेजारी शेजारी घेऊ शकतो। आपण हे पण पाहू शकतो, समजा मी मेचा डेटा नको आहे, मी परत वरती सोडतो आणि त्यानंतर जानेवारीचा डेटा आहे तो रो मध्येच आणला तर काय होईल,
तर प्रत्येक त्या प्रॉडक्टचा जो काही काउंट आहे तो त्याच्या खाली लगेच एक्सप्लोर झालेला दिसतो. हे पण एक साधा आपल्याला फीचर खूप फायद्याचा आहे की व्हर्टिकली डेटा आपल्याला त्या हेडिंग खाली पाहायला मिळतो. तोच रो मधील डेटा आपण पुन्हा व्हॅल्यू मध्ये घेतला तर या पद्धतीने आपल्याला आलेला दिसेल. म्हणजे खूपच छान पद्धतीने आपल्याला या पिव्होट टेबलचा वापर करताना मी खूप बेसिक उदाहरण दिलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये मी एक ॲडव्हान्स उदाहरणासह तुम्हाला पिव्होट टेबलच्या भेटणार आहे. आपणाला विनंती राहील की असे छोटे 1-2 उदाहरणं आपण तयार करून पाहावीत. आपल्याकडे असणाऱ्या डेटावर याचा प्रयोग करून पहा आणि पिव्होट टेबल सुरुवातीला या पद्धतीने शिकून घ्या. खूप छान आणि सुंदर पद्धतीने डेटा ॲनालाइज करता येतो. आपला हा चॅनल जो आहे इन मराठी, जर आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.